हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण पदावली तयार करून बोडमास रूलनुसार सोडवणार आहोत. हां, तर आपण आपल्या मनाने काही पदावली तर पदावली म्हणजे काय? वेगवेगळ्या पद्धती, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग असं मिळून म्हणजे वेगवेगळे हे असले की ते पदावली तयार. एकच क्रिया नाही तर एकापेक्षा जास्ती, त्याला म्हणतात पदावली. तर आपण एक काहीतरी घेऊया संख्या आणि मग बोर्डमासनुसार रूलनुसार सोडवूया. चला मग काय घेऊया? 5 4 किती किती घेऊया? 4 गुणिले 8. चला 4 गुणिले 8 करूया. 4 गुणिले 8 भागिले 16 करूया. चला कंसात 1 करूया काहीतरी. 7 गुणिले 2 करूया. कंसाच्या बाहेर काहीतरी एखादा वर्ग घेऊया. कोणाचा घेऊया? 2चा घेऊया. चला लहानच घेऊया संख्या. आणि आता आपण बोर्डमास रूलनुसार सोडवूया. बोर्डमास बी म्हणजे काय? तर ब्रॅकेट. म्हणजे आपला कंस पहिला सोडवायचा. बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं खाली. बरोबर. हे बघा, 4 गुणिले 8. 4 गुणिले 8 भागिले किती? 16 भागिले 16. आता कंस सोडूया पहिला. 7 गुणिले 2. 7 दुणे 14 किंवा बेसाती 14. 14 आलं. कंस पूर्ण झाला. अधिक 2चा वर्ग. आता काय करणार? कंस काढायचा आहे. मग आता कंसाच्या बाहेर कोणतंही चिन्ह नाही, म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये काय येणार? गुणाकार. तर ते आपण लिहून घेऊया. बरोबर. 4 हे आहे तसंच म्हणून गर्दी करते. भागिले 16. आता गुणिले 14 अधिक 2चा वर्ग. बरोबर. हे आहे तसंच 2चा वर्ग आता लिहूया. इथपर्यंत आहे तसंच. 4 गुणिले 8 भागिले 16 गुणिले 14 अधिक 2चा वर्ग किती? बेदुने 4. वर्ग म्हणजे त्याच संख्येने संख्येला गुणून आलेले उत्तर. 2ला गुणलं. बेदुने 4 वर्ग झाला. आता आपण काय करायचं? बघा, ब्रॅकेट झालं, बी झाला, ऑफ झाला, वर्ग पण झाला म्हणजे ऑफ झाला. आता काय? बोर्ड. ड म्हणजे हा भागाकार, डिव्हिजन होय ना. भागाकार करूया पहिला एवढा. बाकीचं आहे तसं उतरून घ्यायचं. 4 आहे तसं म्हणजे चिन्हसुद्धा या 8पासून 16पर्यंत झालं आपलं. मग हे चिन्हसुद्धा घ्यायचं. 8 गुणिले किती? 4 गुणिले हे 8. आता बघा, 8 भागिले 16 म्हणजे असं येणार. 8 भागिले 16 म्हणजे दशांशमध्ये उत्तर येणार आहे. तर आपण आता काय करूया? दशांशमध्ये येणार तर आपण असं करूया. मग ते चालतं तसं पण कठीण होतं. मग आपण काय करायचं? 8 भागिले 16. मग हे खाली लिहायचे. हे बघा, 8 भागिले 16 असे. हे जर इथे 16 असते, इथे 8 असते, तर 8 दुणे 16 करून इथे 2 लिहिले असते. हे सोपं पडतं असं. मग आता काय करायचं? पुढे आहे तसं. गुणिले 14 अधिक 4. आता बघा, कुठून हे बघा, हे गुणाकाराचं चिन्ह आहे मध्ये, म्हणजे भाग कुठे जातो काय बघायचं. इकडून इकडे पण करू शकतो. इकडे गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून इकडे पण भाग करू शकतो. आणि उभा पण. आणि वरून मात्र सरळ गुणाकार होणार. आता बघा, 4 चोक 16 असं पण होतं. 8 एके 8, 8 दुणे 16. आणि इकडे 14 आणि इकडे 16 म्हणजे 2ने भाग जातो. बे 8 16, बे 7 14 असं. चला मग करूया. इथून घालूया. पहिला वरचा आणि खालचा बघूया काय. असं करूया. 8 एके 8, 8 दुणे 16 झालं. आता ह्या 2ने ह्या 4ला घालूया. बे एके बे,
बे दुने 4 झालं. आता खाली काहीही नाही. इथे एक आहे, तसाच यांच्या खाली सुद्धा एक आहे, पण आपण तो लिहित नाही. मग हा पण लिहूया नको. वरचं जे आहे ते लिहूया आणि मग सोडूया आपण. वर किती इथे आले? बे एके बे, बे दुने 4. मग इथे 2 आहेत, इथे एक आहे. लिहूया आपण. 2 गुणिले, हे गुणिले, नंतर हा 1 गुणिले, हे गुणिले. आता याच्या पुढे हे 14 अधिक ते 4 आहेत ते झालं. आता बघा डिव्हिजन पण झालं, डी झाला, होय ना, भागाकार झाला आपला इथे बघा, डी झाला. आता काय, डी झाल्यानंतर बोर्ड मास एम म्हणजेच गुणाकार येणार आहे. आता करायला पाहिजे मल्टिप्लाय. आपण आता इथे करूया ना, चालेल ना. हे बघा यांचं तिघांचं एकदम करू शकतो आपण. नाही तर बे एके बे लिहूया. चला हे दोघांचाच करूया आपल्याला. बे एके बे गुणिले 14 अधिक 4 बरोबर 14 दुने, आता यांचा करू. 14 दुने किती? 28 अधिक किती? 4. किती येणार उत्तर? 28 आणि 4 असं केलं तरी चालेल. 28 अधिक 4. 8 आणि 4 12. 12 2, हातचा आलं 1. 2 आणि 1 3. म्हणजे आपलं उत्तर आलं 32. आणखी एखादं घेऊया गणित. हे तुम्हाला म्हणून दशांशमध्ये कसं येणार बघूया. आता बघा 16ने 8ला भाग जात नाही. मग काय करणार आपण? भाग नसतील 0. इथे पण 0 घेणार. वजा 8तून 0 गेलं 8 आले. मग आपण काय करणार? इथे दशांश चिन्ह घेणार आणि ह्याच्यावर 0 घेणार. बघा 16 पंच 80. इथे लगेच जातो आहे भाग. 16 पंच 80 वजा 0तून 0 0, 8तून 8 गेले 0. इथे संपला भागाकार. एवढाच 0.5 हे उत्तर आलं. पॉईंटमध्ये दशांशमध्ये लिहायला सांगितलं तर तसं करून लिहायचं. हे असं म्हणजे ते कधी कधी असतात काय गणितं आणि पर्याय देतात, मग त्यात असतं असं. तर हे आपल्याला असंच सोडवायचं आहे. असं सोडवलं तर थोडं कठीण होणार. इथे हे 0.5 म्हणजे कुठे येणार? हे बघा, हे सोडवलं की एक स्टेप अशी येणार. 4 गुणिले 0.5 गुणिले 14. थांबा, 0.5. 16चा आणि 8चा भागाकार झाला ना, एवढं गणित सोडून झालं की पुढची स्टेप येणार 4 गुणिले 0.5 गुणिले 14 अधिक 4 अशी स्टेप येणार. मग ते पॉईंटनेच ते 4ने आणि 0.ला असं गुणावं लागणार. येतं, ते होतं, पण वेळ लागतो. आपण आता आणखी एक घेऊया उदाहरण. काय पण घेऊया. 4 अधिक 2 भागिले 2 घेऊया गुणिले 3 सोपे घेऊया भागिले 6 अधिक 5. बस झालं एवढं. आता ब्रॅकेट नाही आहे किंवा ऑफ पण नाही आहे. गुणाकार, भागाकार आणि बेरीज एवढंच करूया. चला बघूया. आता मग ह्याच्यात ते नाही आहे, मग भागाकार पहिला बघावं लागणार, मग हा भागाकार. बे एके बे होणार. चला करूया. 4 अधिक यांचा भागाकार केला की बे एके बे. हे खाली लिहिलं तरी चालतं, पण काही उपयोग होणार नाही. बे एके काही इथे 3 आहेत, इकडे 6 आहेत, तसं चालतं. लिहूया चला. हे गुणाकाराचं चिन्ह आहे मध्ये, मग असं लिहू शकतो आपण. हे बघा 2 म्हणजे पटकन होणार. भागिले 2. हे बघा, हे मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून. हे बघा 3 वर लिहायचे, छेदात 6. बाकीचं आहे तसंच. अधिक 5 आणि असं सोडवलं तरी चालतं. बघा 4 अधिक बे एके बे एक येणार इथे गुणिले 3 भागिले 6. 1
3 एके 3, इथे 3च राहणार, उत्तर येणार. आणि 3 भागिले 6 असं येणार, 3/6 येणार. म्हणजे अपूर्णांकात उत्तर येणार आहे. मग इथे अपूर्णांकात मग असं सोडवलं तरी तसंच येणार आहे. बघूया चला. बरोबर. आता आपण कट करूया. 2ने 2ला कट केलं, बे एके बे, बे एके बे. आता असं बघा, 3 एके 3, 3 दुणे 6 अधिक 5. बघा काय झालेलं, बे एके बे 1, 1 गुणिले 3, 3 एके 3 आणि 3/6. मग 3 एके 3, 3 दुणे 6. बघा 1/2, 1/2 आलं, अधिक 5 तसं झालं. पहिली मी काय बोललेली माझ्याही लक्षात नाही. आलं ना लक्षात आता तुमच्या? हे बघा 2ला 2 गेले, कट झाले. 3 एके 3, 3 दुणे 6 झाले. आता आपण लिहून घेऊया. बरोबर. हे 4 बघा, 4 आहे तसेच, अधिक इथे 1 आहे. नाही लिहिलं तरी चालेल, कारण इकडे पण 1 आहे, इकडे पण 1 आहे. पण हवा तर आपण लिहूया. 1 वरती आहे, खाली 1 आहे. गुणिले 1 वर आहे, खाली 2 आहेत. 1 वर खाली 2 म्हणजे छेदात, अधिक 5, अधिक 5. आता इथे लिहूया खाली. बरोबर. 4 अधिक, आधी गुणाकाराचं बघायला पाहिजे, म्हणजे हे एवढं. 4 अधिक 1 गुणिले 1 किती, 1, आणि 1 गुणिले 2, बे एके बे, 2 आले. अधिक 5, अधिक 5. आता आपण ह्यांची बेरीज कशी येणार, करणार कशी सांगा. आता ह्याचे छेद 2 आहे, ह्यांच्या ठिकाणी खाली काहीही नाही, म्हणजे 1 आहे. तर आपल्याला आता छेद समान करायला पाहिजे. आता छेद समान करायला इथे 2 आहेत, मग इथे 2 कसे होऊ शकतात ते बघूया. 1ला 2ने गुणलं की 2 होणार, इथे पण 1ला 2ने गुणलं की 2 होणार, होय ना. मग छेदाला गुणल्यावर अंशाला पण गुणायला पाहिजे की नाही. चला मग. बरोबर. 4 गुणिले 2 छेदात 1 गुणिले 2, अधिक चिन्ह आहे तसंच, हे आहे तसंच लिहूया. अधिक आता 5 गुणिले 2 छेदात 1 गुणिले 2. आता कसं होणार बघा. आता गुणाकार करूया. 4 दुणे 8, छेदात किती होणार, बे एके बे, बे, अधिक आहे तसंच, हे आहे तसंच, 1/2 म्हणजे 1/2, अधिक 5 दुणे किती, 10, आणि छेदात बे एके बे म्हणजे 2. बघा. आता एकदाच लिहूया छेद. आता एकदाच 2 लिहायचे खाली, 2. आता 8 अधिक 1 अधिक 10, 10 आणि 1 किती, 11, 11 आणि 8 किती, 19, म्हणजे उत्तर किती येणार, 19/2. छेद आहे 2 ना ते, आणि 2ने 19ला पूर्ण भाग जातो का, नाही. मग आपण दशांशमध्ये उत्तर काढू शकतो. बघूया किती जातो काय. ह्याचा पटकन गेलेला, ह्याचा जातो काय बघूया. 19/2 इथे करूया. 19 ते ना, 19/2. तर तिकडे लहान होती, 8 लहान होते, 16 मोठे होते, म्हणून भाग नसतील 0 आपण घेतलेलं. पण इकडे 19 मोठे आहेत, मग बेचा पाडा 19च्या आसपास बोलूया. बे 9 18, बेन 10 20, बे 9 18, 19पेक्षा लहान पाहिजे, होय ना. बे 9 18 वजा करूया. 9तून 8 गेले किती,
1, एकातून 1 गेला 0. आता आपण हे पूर्ण आहे ते पूर्ण 9 भाग पूर्ण झाले, 1 बाकी राहिली. आता हे उत्तर कसं लिहितात बघा, हे बघा 9 पूर्ण असं पण लिहितात उत्तर. 9 पूर्ण बाकी वरती आणि ज्याने आपण भागतो ते 2 हे खाली येणार. 9 पूर्णांक 1/2, 1/2 पण बोलतात, 1/1 छेद 1/2 असं पण बोलतात. 9 पूर्णांक 1/2 असं पण बोलतात. तर आता आपण इथे पण असं काय घेतलं, दशांश चिन्ह घेतलं की ह्याच्यावर 0 घ्यायचं. आता बघा 2×5 = 10, 2×5 = 10 म्हणजे आपण हे उत्तर 3 प्रकारे लिहू शकतो. 0तून 0 गेलं 0, 1तून 1 गेला 0. आता अजून काही नाही, एवढंच उत्तर 9.5. म्हणजे बघा हे आपण लिहूया तिन्ही प्रकारे उत्तरं. हे एक झालं आपलं असं सोडवून. असं सोडवलं की पूर्ण दशांश चिन्ह नाही घेतलं तर असं लिहू शकतो. काय 9 पूर्णांक म्हणजे 9 पूर्ण आणि 1/2. बघा अंशादित अपूर्णांकांची बेरीज पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज करा म्हणून असते. त्यावेळी आपण काय करायचं असतं बघा, करतो 9 × 2 + 1. बघा 9 × 2 = 18 आणि +1 म्हणजे मिळवतो आणि 1 18 आणि 1 19 म्हणजे एवढं आहे ना, एवढं आहे बघा, आहे ना. 9 × 2 = 18 आणि ही बाकी आलेली ती 1 मिळून 19 होतात. तर हे असं झालं. हे झालं दुसरं उत्तर. आणि तिसरं उत्तर 9.5. तर अशी सगळ्या प्रकारे उत्तरं काढायला पण यायला पाहिजेत आणि लिहायला पण यायला पाहिजेत. कारण ज्यावेळी आपल्याला काहीतरी उदाहरणं देतात आणि पर्याय देतात, पर्याय निवडा म्हणून, तर आपल्याला असं आलं तर 19/2 आपण बघणार आणि हे जर नसलं आणि हे दिलं आणि यापैकी नाही म्हणून सांगितलं, तर हे जर माहीत नसलं तर आपण यापैकी नाही म्हणून क्लिक करणार, होय की नाही. म्हणून हे सगळं माहीत असायला पाहिजे. समजलं? चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.